आज मी बनवणार आहे पुदिन्याची चटणी। त्यासाठी पहिला पुदिन्याची पानं काढून घेऊया आपण। पुदिन्याची चटणी सहसा काळी पडते, त्यासाठी पण तुम्हाला एक सांगणार आहे मी काय करायचं आहे ते। त्याची पानं काढून घेऊ आपण पहिला। पुदिन्याची पानं घ्यायची, कोवळी देठे घेतली तरी चालतील। हे तुम्ही बनवून पण ठेवू शकता। आता आपण ही पानं तोडून घेतली आपण। आता त्यात कोथिंबीर टाकूया आपण। ही धुवून घेऊया चांगली। आता ही धुवून घेऊया आपण चांगली। धुवून घेतल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये टाकणार आहोत। आता शेंगदाणे भाजलेले आपण त्यात टाकणार आहोत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाही आहेत। आता लसूण, आलं, तुम्ही त्यात थोडं खोबरं टाकलं तरी चालेल। मिरची टाकायची आहे। पुदिन्याची चटणी काळी पडू नये म्हणून त्यात थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाच्या रसाने पुदिन्याची चटणी काळी पडत नाही। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। जर तुम्हाला लिंबाचा रस नसेल वापरायचा तर तुम्ही दही पण वापरू शकता। त्यासाठी मीठ टाकूया थोडंसं। थोडं जिरे टाकूया। आता हे बारीक करून घेऊया आपण। हे आपलं तुम्ही बघताय चांगलं बारीक झालेलं आहे। आता आपण ह्याला फोडणीसाठी आपण तयारी करणार आहोत। फोडणीसाठी आपण एका पातेल्यात तेल गरम करून घेऊया। त्यात जिरे मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकूया। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, फोडणी बसली पाहिजे म्हणून। तेल आपलं चांगलं गरम झाले। मोहरी टाकूया, कढीपत्ता, एक दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत। आता ही झालेली फोडणी आपण त्याच्यावर टाकणार आहोत, बारीक केलेल्या याच्यावर। तर आपण ही फोडणी त्याच्यावर टाकून देऊया। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा कशावर पण खाऊ शकता। ही झाली पुदिन्याची चटणी।